काँग्रेसचे सलीम खान यांच्यासह समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश। सलीम खान यांना पक्ष पश्चिम शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देणार का? अंबारा शहर ब्लॉक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सलीम खान यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात त्यांच्या समर्थकांसह प्रवेश केला आहे। महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेशदादा तपासे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे। काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात जाहीर प्रवेश केला होता। त्यानंतर शहराध्यक्ष पदाची जागा ही रिक्त झालेली असून गुरुवारी अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सलीम खान यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते महेशदादा तपासे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। सलीम खान यांच्या प्रवेशानंतर रिक्त असलेल्या शहराध्यक्ष पदावर सलीम खान यांची वर्णी लागणार की काय अशी चर्चा अंबरनाथ शहरात होऊ लागली आहे। प्रदेश प्रवक्ते महेशदादा तपासे यांनी पत्रकारांशी बोलताना पक्षाची बाजू मांडत सलीम खान यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याचे जाहीर केले व त्यांची पश्चिम शहराध्यक्ष पदासाठी विद्यार्थी सेल अध्यक्ष अरबाज कुरेशी यांनी शिफारस केली असून माजी युवक शहराध्यक्ष इम्रान खान यांनी अनुमोदन दिले असल्याचे प्रदेश प्रवक्ते महेशदादा तपासे यांनी सांगितले। मैंने प्रवेश किया है तो हमारी दादा से मांग ये रहेगी कि दादा अंबरनाथ और वेस्ट को एक सक्षम शहराध्यक्ष की जरूरत है, तो जितना जल्दी हो सके अंबरनाथ शहर को एक सक्षम शहराध्यक्ष सलीम खान साहब के रूप में दो। तो दादा से कहता हूँ कि बाबा तीसरी बात सामने रखी गई है, इसके ऊपर जल्द से जल्द आप कोई फैसला लें। दोन प्रमुख कार्यकर्त्यांनी विद्यार्थी अध्यक्ष माजी युवक अध्यक्ष प्रदेश सरचिटणीस सूचना आणि अनुमोदन केलेले आहे। दोघांची अशी विनंती की सलीम खान यांना शहराध्यक्ष पद द्यावं असं पूर्ण अधिकार मला दिलेले ते जवळजवळ घोषितच आहे। फक्त आम्ही म्हणतोय की नारायणचा शुभ मुहूर्त कधी फोडायचा हे आता फक्त एक दिवसात आज उद्या की आपल्या नया कार्यालय कब खुल रहा है आप बताओ। मैं सलीम खान, मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश ले रहा हूँ और सबसे दिल से मतलब दुआ करता हूँ, शुक्रगुजार हूँ हमारे महेश तपासे सरकार जिन्होंने हमको मतलब एक रास्ता दिखाया और हमको ये जिम्मेदारी दे रहे हैं कि मतलब ये शहर को एक ताकत मिले और एक पावर मिल जाए, ठीक है। और मैं दिल से और दिन रात मेहनत करके राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को एक मजबूत पार्टी बनाऊंगा। पूरे अंबरनाथ शहर में एक ही आवाज़ गूंजेगा, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी। और एक बहुत जल्द मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का एक बहुत जल्द कार्यालय खोलने जा रहा हूँ, उसके शुभ अवसर पे, ठीक है। हम लोग उसके सब आप लोग मतलब बाइक रैली भी करेंगे और एक बड़ा प्रोग्राम करके, ठीक है, अंबरनाथ को ये चीज़ दिखा देंगे कि हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कितना मजबूत और कितना ताकतवर चीज है, ठीक है। अध्यक्ष पदासाठी आता माझ्याकडे काही लोकांची चाचपणी चालू आहे आणि मी असा प्रयत्न करणार की पूर्वेचा अध्यक्ष वेगळा करावा, पश्चिमेचा अध्यक्ष वेगळा करावा, जेणेकरून मर्यादित क्षेत्रामध्ये काम करा। फार मोठं क्षेत्र दिलं की सगळ्यांची ती क्षमता नसते, ते सगळं काम करू शकत नाही। त्याच्यामुळे आपल्याला लक्षात असेल की जुन्या काळामध्ये मी तशीच एक राष्ट्रवादीची पद्धत केली। त्यावेळेला माझे 9 नगरसेवक निवडून आलेले। पूर्वेला मी अध्यक्ष वेगळा करणार, पश्चिमेला अध्यक्ष वेगळा करणार आणि तोच पॅटर्न सगळीकडे ठेवणार, जेणेकरून आमचे लोक कमी आहेत, आमच्या लोकांची शक्ती कमी आहे, आर्थिक पाठबळ नाही आहे। त्याच्यामुळे छोट्या छोट्या समाजातली लोक एकत्र घेणार, त्यांना पद देणार, त्यांना मान सन्मान प्रतिष्ठा देणार आणि त्यांच्याकडनं समाज रक्षणाचं समाज हिताचं चांगलं काम घडून घेणार। सर्वात प्रथम तर आपण सर्व पत्रकारांना, कार्यकर्त्यांना, अंबरनाथच्या नागरिकांना माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझे पक्षाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने, आमचे प्रांत अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, आमचे प्रभारी जितेंद्र आव्हाड साहेब आणि सर्वांच्या वतीने सर्वात प्रथम अंबरनाथच्या नागरिकांना मनपूर्वक दीपावलीच्या म्हणजे आता जी दीपावली उद्या सुरू होणार आहे त्या दीपावलीच्या शुभकामना देतो। यंदा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दीपावलीचा उत्सव न करता मराठवाड्यामध्ये झालेला जो अतिवृष्टी आहे त्याच्यासमोर आक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। तो त्या ठिकाणी तहसील कार्यालयावर आम्ही त्या ठिकाणी एक निवेदनाच्या माध्यमातून देणार आहोत। मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की सरकारने 31,000 कोटीचा पॅकेज जाहीर केला, परंतु हा 31,000 कुठे आले, कसे आले याचा तपशील नाही।
मनरेगाच्या स्कीमचे पैसे, EGSच्या स्कीमचे पैसे असं जोडून हा जो फुगवलेला आकडा आहे त्याच्या आम्ही असं मागत आहोत की 50,000 रुपये प्रति हेक्टर हा उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला महाराष्ट्र शासनाने द्यावा. याचं कुठेही राजकारण न करता लोकांचं नुकसान झालेलं आहे, त्या लोकांच्या नुकसानीमध्ये लोकांना ही मदत राज्य शासनाने द्यावी ही आमची विनंती राज्य शासनाला आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीला खिंडार पडलेला आहे. शहराध्यक्षांसह सर्व पदाधिकारी हे अजितदादा गटात प्रवेश झालेले आहेत, त्याबाबत काय सांगा? आमचे लाडके नेते सदा मामा हे कधी आम्हाला सोडून जातील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. अतिशय वाईट काळामध्ये सदा मामा आमच्यासोबत उभे राहिले. पक्ष फुटला होता, सत्ता गेली होती, त्यांच्यावर दबाव होता, तरी त्या दबावाला न जुमानता ते आमच्यासोबत राहिले. त्याच्याबद्दल मी त्यांचा अतिशय मनापासून आभारी आहे. वास्तविक आमची अशी रणनीती होती की सदा मामाला नगराध्यक्ष पदाचं उमेदवार आम्ही करावं असं आमचं जवळजवळ मनामध्ये आमच्या सर्वांची मानसिकता ती तयार झालेली आहे. मला अजूनही खात्री आहे की जे लोक सत्तेमध्ये गेलेले आहेत किंवा सत्तेसोबत गेलेले आहेत त्यांच्यावर काही ना काही दबाव असू शकेल, आणि मला खात्री आहे की सदा मामासारखा नेता कुठल्याही दबावाला बळी न पडता हा दबाव झुडकावून कधी ना कधी परत पवार साहेबांच्या वाटेमध्ये येईल असं मला विश्वास आहे. अभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहब का नेता एक ही नेता है, उसका नाम है शरद चंद्र पवार, और हम सब कार्यकर्ता है. मैं कोई पद पे नहीं, मैं कोई कार्यकर्ता नहीं, मैं सब कार्यकर्ता है, ना कोई छोटा ना बड़ा, ना कोई विधायक ना कोई सांसद, सिर्फ कार्यकर्ता. और एक ही विचार है, सेक्युलर विचार, धर्मनिरपेक्ष विचार, संविधान बचाव का विचार, ये हमारा विचार है. और इस विचार को लेके जो हमारे साथ चलेगा उसको हम ताकत देके उसके साथ बढ़ेंगे. वास्तविक यहाँ पे सदा मामा ने बहुत अच्छा काम किया. राष्ट्रवादी की कमान 10-12 साल उन्होंने संभाली, और सदा मामा के बाद एक सक्षम उम्मीदवार ढूंढना थोड़ा सा मुश्किल हो सकता है, लेकिन नामुमकिन नहीं है. मेरी शुभकामना सदा मामा के साथ जरूर है. मैं तो अभी भी चाहूंगा कि सदा मामा हमारे पास वापस आ जाएं, वापस वही गौरवशाली प्रतिष्ठा उनको हम प्रदान करेंगे. लेकिन अगर उन्होंने कुछ राजनीतिक निर्णय लिया है तो उनका निर्णय उनके साथ होगा. हम राष्ट्रवादी शरद चंद्र पार्टी इतना ही कहेंगे कि आज कार्यकर्ता को नेता बनाना, कार्यकर्ता को नगर सेवक बनाना, कार्यकर्ता को महाविकास में इसके साथ जोड़ना, संविधान के साथ जोड़ना, और उस प्रकार से वापस एक बार नई शुरुआत, नया जोश लोगों के अंदर डालने के लिए नए प्रश्न लेके हम लोगों के बीच में जाएंगे. ये हमारा एक प्रोग्राम आने वाले कुछ महीनों तक रहेगा. सदाभाऊंनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय मी पक्ष सोडून जरी जातोय पण घरातल्या घरातच पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय. तुम्हाला मगाशी सांगितलं की सदा मामा आमचा पक्ष सोडून जातील असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यांच्याशी माझे खूप जवळचे ऋणानुबंध आहेत. मी त्यांना एक बेच्या आधी 2010 मध्ये नगराध्यक्ष करण्याचा प्रयत्न केलेला, आणि मला खात्री होती की 2025-26 ज्या निवडणुका होतील तर थेट जनतेतनं ते नगराध्यक्ष होतील असं मला खात्री होती. पण त्यांच्यावर काय कंपल्शन आहे, काय दबाव आहे, काय त्यांना राजकीय दबाव त्यांच्यावर केलं तर हा त्यांचा निर्णय आहे. परंतु सदा मामाबद्दल माझ्या मनात नक्कीच प्रेम आहे, त्याच्यात काही दुमत असायचं कारण नाही. आता इलेक्शन आ रहा है, किस तरह से फिर आप देखिए, मैं आपको बताता हूं कि भारतीय जनता पार्टी के पास 2 सांसद थे. 2 सांसद से लेकर आज 350 सांसद तक वो पहुंचे, उनकी सत्ता आई. हमारे भी लोगों के पास एक विचार है, खंबीर विचार है. उस विचार का नाम है शरद चंद्र पवार, जो महिलाओं के साथ है, अल्पसंख्यक के साथ है, पिछड़े दलितों के साथ है. मैं मानता हूं कि यहाँ पे हमारी शक्ति शायद पहले से कम हो सकी है, लेकिन हमारा जोश कहीं पे भी कम हुआ नहीं है. हम फिर जाएंगे लोग. ये अंबरनाथ मतदार संघ में 10 साल पहले छोड़ चुका हूं. आपको पता है मैं 10 साल पहले यहाँ से चुनाव लड़ चुका था. हर गली का बच्चे से मैं वाकिफ हूँ, बुजुर्गों से वाकिफ हूँ. मैं उनके पास जाऊंगा, हाथ जोड़ूंगा और बोलूंगा कि हमारे महाविकास आघाड़ी को आप चुन के लाएं. महाविकास आघाड़ी जिस किसी को भी नगराध्यक्ष का उम्मीदवार चुनेगी उसके पीछे हम पूरी ताकत से खड़े रहेंगे. अब तो हमारे साथ मनसे भी है. कल आपने देखा होगा कि मंत्रालय में राज ठाकरे साहब भी उद्धव साहब के साथ और पवार साहब के साथ आए. तो मनसे को यहाँ पे मैंने बहुत सपोर्ट किया हुआ है. आपको पता है कि एक समय मैंने 6 सभापति पद मनसे को दिए थे. आपको याद होगा ना पुराने समय की बात. तो मनसे के भी हम साथ में लेंगे, और कांग्रेस तो हमारा बड़ा भाई है ही. उद्धव ठाकरे पार्टी से के भी लोग उनके पास में जाऊंगा, बात करूंगा, और जो भी महाविकास आघाड़ी लेगी उसके अंदर हमारे कुछ गिने चुने लोग नगर सेवक बने, कुछ महिलाएं नगर सेवक बने, कुछ अल्पसंख्यक में नगर सेवक बने, कुछ पिछड़े वर्ग में नगर सेवक बने. ये हमारी कोशिश रहेगी. और
एजेंडा एक ही रहेगा कि अंबरनाथ को करप्शन फ्री करना है, गुनेगारी से मुक्त करना है। और यहाँ पे जिस प्रकार से एक जातीय सलोखा का विषय इतने सालों तक चलता आ रहा है, एक जगह दरगाह है और एक जगह शिव मंदिर है, तो दोनों कौम बहुत ही आराम से प्रेम प्यार से रहते हैं। इस प्रकार से इस शहर का अमन चैन सुख शांति बनी रहे और उसके अंदर हम सब योगदान करेंगे। इस शहर की सुख शांति अमन और चैन कोई सांप्रदायिक ताकत बिगाड़ने की कोशिश ना करे, ये हमारा वादा रहेगा। राजनीति हमारी वाटर गटर मीटर इतनी तक सीमित रहेगी और इसके लिए अगर पानी में किसने भ्रष्टाचार किया है तो हमारे पास अब पूरी लिस्ट है। अब हम किरीट सोमाय जैसे हम भी दो चीज सीख चुके हैं कि ईडी में कैसे लेटर लिखने का, सीबीआई में कैसे लेटर लिखने का, एंटी करप्शन को कैसे लिखने का। और नगर पालिका में मैं बता रहा हूँ, जब से नए मुख्य अधिकारी आए ना, तो गायकवाड़ ना, जब से गायकवाड़ जी आए हैं तब से कई बार मैंने उनसे दरख्वास्त की कि मैं आपसे आके मिलना चाहता हूँ। कुछ हमारे लोगों ने मसले दिए हैं, कुछ रोड हैं जिनका काम हुआ नहीं लेकिन बिल पेमेंट हो चुकी है, कुछ नाले हैं अस्तित्व में नहीं लेकिन बिल पेमेंट हो चुकी है। तो ऐसे कुछ चीजें हम आपको बताना चाहते हैं, दिखाना चाहते हैं और आप इस पे कार्रवाई करें। लेकिन गायकवाड़ साहब कुछ समय नहीं दे पा रहे, पता नहीं क्या मजबूरी उनकी, लेकिन अब हम चुप नहीं बैठेंगे। अब हम अपने धड़ाके से उनके पास जाके अपनी मिसाल रखेंगे कि ये पैसा जनता का है, ये किसी नेता का नहीं है, ये किसी कार्यकर्ता का नहीं, किसी अधिकारी का पैसा नहीं है, ये जनता का पैसा है। जनता का पैसा अगर आप खर्च कर रहे हो तो उसका हिसाब देना पड़ेगा। हर कॉन्ट्रैक्टर की फाइल मेरे पास है, अंबरनाथ का हर कॉन्ट्रैक्टर की फाइल मेरे पास पड़ी हुई है। कौन से प्रोजेक्ट, कौन से सिटी सर्वे में कौन सी चीज यहाँ के जो क्या बोलते हैं इंजीनियर है उन्होंने सैंक्शन किया हुआ है, उस सबका रिकॉर्ड मेरे पास है, सबका रिकॉर्ड है। सब जिस दिन चुनाव आएगा तब हम सारी चीजें लोगों के बीच में लेके जाएंगे। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती सीएमची भेट घेतली होती, त्यांनी आश्वासन पण केले होते। मी नव्हतो भेटले, मला भेटलेच नाही सीओ। नाही, याच्या अगोदर तुम्ही भेटले होते ना? ते गेले आता, ते गेले रसाळ साहेब गेले। आता जे नवीन सीओ आले ते मी त्यांच्याबद्दल बोलतोय। रसाळ साहेबांनी 2-3 विषयावर चांगली भूमिका घेतली, काय जे प्रश्न होते त्याच्या संदर्भात त्यांनी चांगला निर्णय पण दिला। पण आता नवीन जे सीओ आले त्यांना येऊन मला वाटतं 2-3 महिने झाले, परंतु आम्ही वेळ मागतोय, त्यांना वेळ देत नाही, कारण आमच्याकडे पुरावे आहेत। आम्ही काय अँटी करप्शनला सगळे पुरावे दाखल करणार, मग बघा तुम्ही। शेवटी जनतेचा पैसा आहे ना, जनतेचा पैसा लुटायचा कोणालाही अधिकार नाही आणि आम्ही जनतेसाठी जाणार। इकडच्या आमदारच्या विरोधात आमची भूमिका नाही, खासदारच्या विरोधात आमची भूमिका नाही।